स्पोर्ट्सचं जे कल्चरल कार्यक्रम असतील किंवा स्पोर्ट त्या ठिकाणी असेल त्याचं नियोजन जे आपण केलेलं आहे. मला आल्यानंतर सांगितलं होतं की आपण महिलांचे 3 संघ त्या ठिकाणी होते आणि पुरुषांचे जे संघ आहेत की महिलांचे जे 3 संघ त्या जे आहेत त्यांना विनंती त्या ठिकाणी राहील की ह्याच महिन्यात आपण महानगरपालिकेच्या महिला बालकल्याणच्या समितीच्या वतीने जे क्रिकेटचे जे सामने त्या ठिकाणी नियोजित करण्यात आलेले आहे देवराव मोहरी डिग्री कॉलेजच्या समोर ह्या मैदानावरती आपण नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत. एक चांगली टीम आपल्या माध्यमातून तयार करावी. पूर्वी महिला संघाने हायलँड पार्कच्या संघाने फायनल मारली होती आणि त्या ह्याच्यातनं आपण महिला भगिनींना जो उत्साह जर बघितला की त्या उत्साहाच्या माध्यमातून आपण सर्वांनी खेळायला उतरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जर आपण आपलं स्वतःचं फिटनेस आणि सर्वच गोष्टी जर ठेवण्याचं बघितलं की आपली प्रकृती त्या ठिकाणी व्यवस्थित राहिली पाहिजे आणि आपण चांगलं फिट त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. हे क्रिकेट असंच आहे त्या ठिकाणी हे आहे की सर्वच गोष्टीमध्ये आपण क्रिकेट जर खेळलो तर आपलं फिटनेस त्या ठिकाणी व्यवस्थित राहतो आणि त्या ह्याच्यातनं आपण सर्वांना खाली उतरवलं आणि प्रॅक्टिस करून आणि सर्वच आपण क्रिकेटमध्ये उतरलेलं आहात. मी आपलं मनापासून अभिनंदनही करतो आणि पुरुषांचं असेल किंवा लहान मुलांचे जे संघ त्या ठिकाणी असतील ही संघ जर आपण आपल्या ह्या मैदानावर आपण उतरवलेले आहे. जागा चांगली आहे त्याचा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे आणि चांगल्या जागेचा उपयोग जर आपण केलं तर खेळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला आनंद त्या ठिकाणी मिळू शकतो. पण एक आहे की मैदानं कमी आहेत आणि जागा जर सोसायटीमध्ये जर बघितली तर पार्किंग सोडून जर आपण खेळण्याचा जर मुलांनी विचार केला तर त्या मुलांना खेळण्यासाठी जागा कुठेच उपलब्ध त्या ठिकाणी नाही. पण ह्याच्यामध्ये आपण जी सोसायटीमध्ये जागा आहे त्याचा फायदा जर आपण पुरेपूर आपल्या मुलांसाठी त्या ठिकाणी जर केला तर मुलं मोबाईलपासून दूर होऊ शकतात. नाहीतर असं आहे की मुलं फक्त स्कूलमधनं आल्यानंतर आणि आपल्या घरात आल्यानंतर की ते मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये असतात. जर आपण ग्राउंड लेवलचे जर आपण सराव जरी करायचा जरी विचार केला तर त्या सरावासाठी जागा असणं गरजेचं आहे. काही लोकांना थोडंसं त्रास होत असेल पण मुलांना जर खेळण्यासाठी जर आपण उपलब्ध जर मैदान त्या ठिकाणी करून दिलं तर त्या ह्याच्यामध्ये कुठेही अडचण त्या ठिकाणी होत नाही. लहानपणी आपणही त्या ठिकाणी खेळलेलो आहोत याचा विचार आपण त्या ठिकाणी करावा आणि त्या ह्याच्यातनं आपल्याला चांगल्या पोलीस स्टेशनच्या ऐवजी आपण जर ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर सोसायटीमध्ये एकोपा त्या ठिकाणी राहू शकतो. आणि सोसायटीत आपण ज्यावेळेस एकोपा असतो तर 99 लोक एका साईडला असेल आणि एक माणूस त्या ठिकाणी जर एका वेगळ्या बाजूला जर असेल तर त्याच्यासाठी थांबवण्यासाठी मी बसलेलो आहे. तर त्या ह्याच्यामधनं सर्वांनी विचार करा की या सर्व सोसायटीमध्ये जो आनंद आहे की स्पोर्टमध्ये असेल किंवा कल्चरल कार्यक्रममध्ये असेल किंवा मग आपण शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल तर त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित त्या ठिकाणी आपण सर्वांच्या गोष्टी त्या ठिकाणी जर विचारात घेतल्या आज आपण आनंदाने आपण आपल्या फॅमिली राहतो. पण त्या फॅमिलीला राहत असताना सर्वांना प्रोटेक्शन असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि सोसायटीमध्ये राहणारी जी मंडळी त्या ठिकाणी आहेत ही एका भोईर परिवाराशी जोडलेली जी मंडळी त्या ठिकाणी आहेत त्यामुळं हा भोईर परिवार संपूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर त्या ठिकाणी असणार आहे. तर त्या ह्याच्यातनं आपण किती स्पर्धा त्या ठिकाणी घ्या काही कार्यक्रम करा. मी एक तर सांगेन तुम्हाला की आजची जी बक्षिसं त्या ठिकाणी आपण दिलेली आहेत पुढच्या वर्षी माझ्याकडनं त्या ठिकाणी घ्या. त्या ह्याच्यात आपल्याला जेवढे स्पर्धक उतरतील त्या स्पर्धकांना प्रत्येकाला बक्षीस मिळालं पाहिजे. कमिटीला विनंती राहील की आपण आपला कार्यक्रम ज्यावेळेस नियोजन कराल त्यावेळेस 1 हप्ता अगोदर माझ्याकडे बसून त्या सर्व जे प्राइजेस आपल्याला लागतील ते प्राइजेस मी माझ्याकडनं त्या ठिकाणी देणार आहे. नाही ह्याच्यामध्ये
हा विचार त्या ठिकाणी कुठलाच मागे फिरून विचार करू नका. आपल्याला काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवण्याच्या संदर्भात आपण सर्वांनी एकदा चांगल्या पद्धतीने आपण बसण्याचा विचार करूया. फक्त बाकडे लावले म्हणून आपण कोणाला तरी मोठं करायचं आहे त्या ठिकाणी कुठंच नाही. पण कायमस्वरूपी जो माणूस त्या ठिकाणी राहतो त्या माणसाच्या बरोबर राहणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये मी तर सांगेन की रात्री 2 वाजता पण मला फोन करा. जर संजय भोईर आणि संजय भोईरची फॅमिली जर आपल्यासाठी उभी नाही राहिली तर राजकारणातनं निवृत्ती त्या ठिकाणी घेईल. याच्यात मी आपल्याला सांगेन की आज जेवढे आम्ही फॅमिली मेंबर जोडलेले आहेत त्या फॅमिली मेंबरच्या बरोबर कायमस्वरूपी राहण्याच्या संदर्भात गेले 40 ते 45 वर्षापासून आम्ही काम करतो. आणि एका घरातले 4 नगरसेवक आणि एका घरातले 6 नगरसेवक लोक जेव्हा निवडून देतात त्याचं महत्त्वच वेगळं त्या ठिकाणी असतो. आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आज आम्ही ह्या संपूर्ण ठाण्यावरती राज्य करतो. म्हणजे याचाच अर्थ आहे की तुमचा जो प्रेम आहे, तुमचं आणि आमचं जे प्रेम आहे ते प्रेमाखातीर आपण सर्वच त्या ठिकाणी उतरतो. आणि ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण आपला कार्यक्रम नियोजित करा. त्या कार्यक्रमासाठी आम्ही तुमच्या बरोबर असणार आहोत. आणि खरोखरच एक नगरसेवक म्हणून बोलत नाही पण ॲज अ मेंबर म्हणून बोलतो की जी गोष्ट त्या ठिकाणी आहे की त्या मेंबरना त्या ठिकाणी कल्पना आहे की मीही आज 4 सोसायटीचा चेअरमन आहे आणि 4 सोसायटीमध्ये काय करायचं हे मी त्या ठिकाणी माझ्याकडे नियोजन आहे. त्यामुळं या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मला माहीत आहेत की सोसायटीत आपण कसं चाललं पाहिजे. आणि ह्या मेंबर म्हणून मी आजपर्यंत तुमच्यामध्ये इंटरफेअर केलेलं नाही पण ती मी त्या ठिकाणी करण्याची इच्छा नाही. तुम्ही चांगल्या आनंदात आहात आणि आनंदात राहा. तुम्हाला जी गोष्ट लागेल ती गोष्ट देण्याच्या संदर्भात आम्ही तुमच्या बरोबर असू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दादा.